धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या। काय झालं? कचऱ्याचा माल द्यायला 100 रुपये कचरे मला एक किलो द्या। पैसे पहिलं कुठलं? आता ते कचऱ्यातला माल म्हणला मी नेहे लागलोय। कचऱ्यातला घराना घरंदाज आहे आमचा बस देणार नाही परत इथं। माझं पैसे द्या पहिलं मग आम्हाला सगळे एकदम देणार आहे काकान दिल्यावर द्या। कुठला काका तुमचा आला? हा काका आला तुमचा आंबा घ्यायला पहिलं पैसे द्या देतो की पळून जातोय वे आणि मग आता आम्ही मागायला गाव का द्या। आता ही नाचणार आहे ते परत फेकून द्यायला लागतं माणसा मुखात जातोय। लागतंय याड लावताय पहिलं 600 आणि ही 100 देतो परत एकदम कवा देणार देतो की काय का पळून चाललोय वे कवा देणार सगळं गुरुवार देतो। गुरुवार देता का ठेवणार जांभळ कुठून आणले? जांभळांनी पोळ्याची खाऊन बघू का एकदम? खावा घे खाल्ल्याशिवाय कसं गिराय हो खाल्ल्याशिवाय गिराय होईल का होईल टाका घ्या अजून एखादा। आम्ही टाकायचे गे आता 2-3 किलो माल द्यायला हा इथं बाजारात बसायला नाही कालवा करायला नाही। काय तुमच्या बाजारात गाव मला विचारताय म्हणते इथं बिन कामाला डांबरू दे का सरकारला धमकी देता हो मला बरं द्या हा? चांगले काम सगळे एकदम पैसे देतो। कवा देतात पैसे आणि एक किलो गाय कमा. बस बस 2 आहेत बस की आता 2 मग सगळेच कॅरेट भरून नेऊ का? कशाला मोजायला मी तुम्हाला कुठं पैसे देणार आहे आता लगेच? त्याच द्या मग आतून घ्या काय नाही मोजायचं नाही बस हा ब्रेक नाही काढला। मग माझ्या अंगावर कशाला घेऊन आलाय? तुम्हाला काय लय पाटील झाल्यासारखं वाटतंय गावचं? काय झालं? हा त्या म्हाताऱ्याला कशाला दाब दिलाय तुम्ही? कुठे दाब देऊन बांधल्यात तुम्ही उचलून। दाब देऊन कुठं आणले? मला तसं दिलं आमचं घराला घरात दादा तुम्हाला माहिती हा. नाही. ती म्हटली न्या जाऊ खाऊ द्या लेकर बाळाला। घराला घराला पाटील घरा नाही म्हणून दाब देतावे तुमच्याकडे गरीब माणसाने। कंप्लेंट केली आहे तुमच्याकडे? मग आधी उदार राहिले म्हणून सांगितलंय बसू देणार नाही मी उद्या बसू हा काय बसू देणार नाही। तो 1 नेर हा दे लागलो तू घे ना तो हा आणि जंगलात पाणी गावात घुसायला लागले हा. ही जरा डोक्यात घ्या। ही कुठं आणलं काय आणलं काय करायचं तुम्हाला? तुम्ही त्याच्याकडे हिसकावून घेऊन आलाय ना हे तर तुम्ही ते वाटायला लागलाय वे बसा की गावात कालू मग तुळवीन मग जिरवीन काय तोडवीन जिरवीन तसलं सांगू नका मला। दोंडा पाहिजे मेट्रो सगळं हा. सांगेन सगळ्या गावाला। इकडे कुठं माणसात असलं काय बोलू नका। मग आमच्या आबरू काढायला लागलं आम्ही सोडली ना नाही पण तुम्ही त्या म्हातारला कशाला दमवले बिन कामाला? ती दोंडा पाहिजे काय मेट्रो दोंडाबाज असू दे तुम्हाला कोणी सांगितले दोंडाबाजी मॅटर काढायला? आम्हाला काय पार्टी बिर्टी काय तुम्ही माझी मॅटर कशाला उकरून काढायला लागलाय? तुम्हाला कोण सांगतो माझ्या माया नादाला लागा? आमच्या घरानं घरं दादा माहिती आहे ना? मग काय मी कमी आहे? आम्ही गाव पुरत हा. आणलो होतो एकदा माहिती आहे ना? हा मग मी कमी आहे? म्हातारी रोज बसत्या तिने प्रेमान दिल्यात मला उधार प्रेम- उधार प्रेम- उधार 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 म्हटली का ती? मग काय तुम्हाला उद्या काय- बसू देणार नाही मग तिला मी। तुम्ही तिच्या डिस्काउंट घेऊन आलाय का? तुम्हाला सांगतो मी बी गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे। हा, माझ्याकडे तक्रार येते म्हटलं मला बघायला लागणार। डिस्काउंट घेऊ द्या मी हा. कसं आणल्यात माहितीये का? हा. तू वाढणे राहते त्यांना द्यायला आणलंय आणि दुसरी गोष्ट प्राणी जंगलातलं इकडे गावात घुसायला लागले तर त्याच्यावर लक्ष द्या त्यासाठी आणलंय मी कशाला घरी नेऊन खाणार आहे? ठीक आमच्या घरी काय झालं? तुमचा उचल्याचा घराना एका बुक्कीत नाकाच फोडील हे काय उचलल्यात प्रेमानं दिल्यात त्यानं प्राण्यासाठी आणल्यात। बरं ते जाऊ द्या मी काय म्हणतो
ते कार्यक्रमच काय झाले दोंडाबाईचा दोंडाबाई नव्हते मग- ते शोज ते शो चालू आहे रिहर्सल पण काकानं काय केलं माहितीये का अपूर्व जात्या म्हटला आणि डुलकीन ती पेटी दडवून ठेवल्या असं आहे ते चालू करा की आम्ही तुम्ही बघायला आम्ही आहे की आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. सपोर्ट आहे ना होय सपोर्ट हो, कार्यक्रम असा करणार गावाची हा. माझा हे बघा तुम्हाला ना हा तुमचा सपोर्ट असू द्या हाय हो, आमचा सपोर्ट आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही बघा इथं नसतो कार्यक्रम कुठे जरी केला तर काय अडचण येणार नाही काहीच अडचण येणार नाही गावात तुम्हाला सांगू कुठे बी जावा की कार्यक्रम काय करा. मागं लागतो हा डुलकीन ती हुडकून आणतो आणा हुडकून चौकातच घेऊया कार्यक्रम होय हा चालतंय चालते जाऊ का चालतंय जावा आणि आंब्याचं माफ काढू नका त्या म्हाताऱ्याला म्हणावं ते प्रतिष्ठित घरा नाही हा. झाले असेल काय तर उदारी पादारी काहीतरी दिल परत मी आलं म्हणजे दिल मी इलेक्शनच्या वेळेला बरं, सांगतो त्यावर काय तिला. मागू नको म्हणा हा. नाही बसू देणार नाही घराना वाईट आहे. तसले काय म्हणत बसू नाही गोरगरीबाला मी सांगतो तिला सांगताल का हा सांगतो काका हो काय चाललंय काय नाही दाढी केली जरा बसलो दोन हजार त्या जरा पुतण्या लक्ष ठेवा की राव काय झालं काय सगळ्या गल्ली बोळात वाजत फिरायला लागले काय वाजू फिरायला ते काय डोलचे नाही काय अर्गण काय तर ही रात्री मला काहीतरी म्हणत होता ते चोख काय कसला असतं की ते तुमचं ते चोख काढायचा म्हणत होता ते शो राहिला घर घरंदाजा सगळ्या गावात फिरायला लागले वाजवत गावात वाजवत म्हणजे यांना घरंदाज घरांनी पाकच घालवली काय गावात फिरतो वाजवत गोळ्यात सगळ्या महाराज चौकात होता ती एक मावशी भाकरी घेऊन आली यांना वाटली मागाय झाली ती अजून परत गेले पाकच घालवली रे माझी त्यानं पाकच घालवली कुठं आहे ती आता कुठल्या चौकात आहे अहो तज्ञ लाजून आता कुठल्या वरल्या चौकात गेली आता काय त्याला कुठं कुठं काय झालं गावात ना आता ऊन असलं आहे कुठं गेलाय काय केलं रात्री मी ते सामान दडवून ठेवलं होतं तेच डेअरिंग का तेच शो करायसाठी ती गावात फिरतोय रे काय त्यासाठी आता त्याला कुठं उडकायचं तुम्हाला तरी माहित आहे का कुठं आहे ते आम्हाला नाही माहित भूता मारतोय देवळापाशी पण आता तज्ञ कुठं गेले आपण तेच डेअरिंग असं करते ती गावात नाही त्याला आता असा फोडतो बघ त्याला आण बी देत नाही असा मारतो कुठल्या तर जत्रा जाय नाही कुठं तर बाजारात जाय ओळख्यात मग ते डेअरिंग हिला काय ते डेअरिंग करून हे लागलाय ना काही असं करायला लागलाय सगळ्या गावात ना आता वाजवत फिरतोय म्हणलं काय राखलीच नाही ना आता घर घरंदाजा आहे पूर्ण आबरो घालून जावा तुम्ही आपलं अरे पण कुठं म्हणून हुडकू आता जावं म्हणून आमच्या चौकात होता असं बघा वर आलाय का आता नाही त्याला ठेवत नाही हात घाण पडायला असा फोडतो त्याला बघ तुम्ही बघत राहा पण तुम्ही आणा तिला पडूच तर मारतो आज ध्यान ठेवा काय तिला का पाकच घालवायला लागलाय सगळ्या गावात फिरून काय करायचं आता मी म्हातारा माणूस त्याला कुठं हुडकणार तोडणार काका जावा हुडका जा मला लांब नंतर जावा की दोघातलं कोणतरी इथं आहे म्हणून त्याला जाऊ तुला लगेच जाऊ त्याचं एक काम करा तुम्ही इथनं जावा या चौकात ना हा. आम्ही असं वर नेतो फिरून बर आता तुम्हाला फोन करतो बर जावा इथं मंदिराच्या आजोबाजा असेल का कुठं बघा की हुडका की आम्ही हुडकू लागतो की तुम्हाला काका हा हुडकू लागा मला जावं नसतं तिला चालतंय त्याला फुडतो बघा आज फुडतो पाकच घालवायला लागलाय ते आब्रो आमचे काय उपयोग आहे त्याचा ते सोबत ते डेअरिंग काय म्हणतात ते काय मला काय कळते तसलं करायला लागले घरात आल्यावर सारखं येवार देत बायको म्हणजे म्हणते तेच काय डेअरिंग काय ते काय करायचंय मग आम्ही म्हणलायला जातोय पुढे जाऊ दे करू दे असं नका आपलं आहे आणि हे आता गावात नाही का यो घालवायला लागला पाक आमची काय रे ते वाजवत फिरवते सगळं साहित्य मी रात्री दळवून ठेवलं होतं तरी मी तुम्ही म्हणताय कुठं होतं होतं की काका तू वाजवायचं ते असं हे होतं का सगळं तो सगळं होतं तर कसे आणली त्या वैरणीत काढून वैरणीत आणली असेल त्यानं बघूया तुमचा माझा विश्वास नाही तुमच्यावर तरी मी त्याला शोधून बघतो काय कुठं आहे तो मला दिसला का नाही फक्त खाली दिसला पाहिजे तो त्याला जाऊ तुला म्हणून आज सोडत नाही आज माहिती नाही त्याला पण तिकडे पड्याला येऊ सकट देत नसतो त्याला आज फोडतो पागल घालवायला लागले का आपण कुठली माणसं काय चाललंय काय चला की आपण हुडक्या तुम्ही आता असं यावरली का मी खाली जातो उडाकतो चला तुम्ही यावरली का नाही असं बघतो तेवढा का नाही का ती बरं बरं का चालतंय मला का? गावात नुसतं त्याला. दिसला तर तुम्हाला फोन करतो की या मग हा फोन करा अगं लुटून झाडून काढून तर मला जेवाय बसवायचं माझा गावात किती दरार आहे माहितीये का रस्त्या पलीड गेलं का मला अरे तुम्ही एकटंच आहे इथं पोरं आहे ते होतंय घाण त्याला काय करायचं रोज जेव्हा बघेल त्यावेळी बटाटे सोड दुसरं काय मिळत नाही का अहो आणून द्यायचं व. अंडी बिंडी काय तर फोडायची का रोज अंडी मटण खाव्या ग भाजीपाला कवा खायला ही भाजी आहे बी बटाटा बटाटा मग काय आहे दोंडा महिना आहे तुझ्या आईला फोन अजून करून सांग संपत आलाय दोंडा महिना
पटकीला तोळा अर्धा तोळा काय तर कर म्हणाव. इज्जत राहू दे, घरानं घरंदाज आहे. माणसं म्हणते काय सुद्धा घेतलं नाही. ही 20 रुपयाची अंगठी घालून हिंडतोय बापू. म्हणतोय सासरवाडीनेच दिल्या. बापू झालं का तुमचं टेन्शन कधी करायचं ते शो करायचंय पण डोलचेन ती गावानं झालंय इथं घरातच वाजवून करूया घरात वाजूया का अहो आपली भीती मोडवायची गावात करायला आपल्या ते डेअरिंग तसं म्हणायला गेलं तर माझं भरपूर आहे. पण प्रॉब्लेम काय होतं पुढं माणसं बघितली का माझी बुबडी वळत्या. मग मी काय म्हणतो माहिती आहे का गावातच करायचं आपल्या आपण दडवून ठेवलंय की काकानं का कोणी कुठं ठेवलंय का मला कशाला माहित आहे तुला माहित नाही नाही मला माहित का मी काय आबरू घालवायला लागली अगं नाही घरात लय गोड करताय तुम्ही आणि कुठे म्हणतो आपण मग घालवायला द्या की मग मला सामान द्या की. माहितच नाही मला तर अरे मी कुठं तर गावातच सामान ठेवायला पाहिजे तू तुमचं तुम्हाला दोघाला पटतंय का हिरं तुला तर काय वाटतंय का नाही जरा तू नको ही वय काय म्हणशील का नुसतं चला की करूया अगं त्याच्यासाठीच करतोय. करूया अगं त्याच्यासाठीच करतोय मी. अहो पण घरानेच काय आपल्याला आहे का नाही अगं घराने इज्जत वाढवायला लागली तुम्हाला वाटतंय कमी करायला लागली वाढवायला लागली तुम्हाला कोण खाते सगळे काय 4 दिवस येडं म्हणते मला पण म्हणून म्हटलं तर डुलकीन ती हुडकून दी मला काय पटकन फरक पडत नाही ती डुलकीन ती हुडकून दी. तू 100% तुला माहित असणार आहे काकानं तुला सांगून दडून ठेव. मला अजिबात माहित नाही बापू ए वकिलाला फोन लाव घेऊन टाक तू सोडचिट हा वकिलाला फोन लाव. टेन्शन सोड चिठ्ठी लिहून टाकतो म्हणजे मग करू देत नाही मग काय करा काय उपयोग आहे मग मी चालवीन गुडघा काय करेल गुडघा चालवीन मी का टेन्शन तुम्ही वकीलला न्यायला पडला अरे मग सोड ही दिना झाले मला हुडकून द्यायला लाव भात वाढ बास नाही भात केला मी काय म्हणतोय तुला सांगतो आम्ही ज्याची आहे त्याला माघार तर देऊ दे नुसतं सांग कुठं माघार दडून दिलं पाहिजे आता मला माहितच नाही तर मी कसं सांगणार तुम्हाला सांगा बघत माहित नाही नाही माहित चल तुला सांगतो जोंधळ्यात हुडकूया वैरणीत कोंबून ठेवल्या बघूया डब्यात ह्या डबे बिबे घराना घरंदाज ह्यात ठेवलंय का डब्यात बसतं का ते या मोठ्या डब्यात ह्या डब्यात त्यात दाणे तुला ठेवते का तसली वस्तू ठेवते ते चल परसे हुडकूया तुला सांगतो जर गावली नाही चौकात वाजवून पाक आबरू घालू तर मग विचारा मग द्या मग प्रेमानं मी एका कडेला वाजवतो एका देवळात करतो आणि तेवढं शिकून येतो डेअरिंग व्हायचं वाढवतोय माहितच नाही मला तुम्ही कुठलं द्यायचे आम्ही नावच ठेवलंय येड्याची जत्रा त्यामुळं आम्हाला लाज वाटायचं काय आता प्रॉब्लेम राहिला तुम्हाला लाज वाटत्या तर आम्ही अलीकडे वाजवतो नाही दिलं तर मग गावात वाजवणार असं वाजवत हिंडणार चल तुम्हाला काय तू असला का मला काय टेन्शन नाही शांत काय करा यांना काय येते तो उठा सांग फोन करून आईला काय सांगत गावड्याचा जावाय आहे म्हणाव तुम्ही हे करा की गावात तमाशा चालू 2 तोळं घालत असेल तर मी 8 दिवस थांबवतो कशाला हे रे सर 8 दिवसांनी पुन्हा परत बघू 2 तोळ नाही मिळत आता. चल परश्या हे कपडे बदल चांगली कपडे दिसली पाहिजे स्टेजवर मी पण बदलतो चल सूर धरायला लागलोय रे कशा सूर येत नाही काय नाही त्याला गाव द्या लागा शिकू द्या की लागा मी शिकू आता बापू हा सुधी एकदा म्हणतो वेगळा सूर झाला मी शिकवलेलं तुम्ही म्हणाय मी शिकवलेलंच गाणं म्हणाय दुसरं म्हणलं तर एका ठोक्यात भिताडा संग बसतो आयला अवघड आहे. आपण अहो तुम्ही शिकवलेलीच गाणी मी शिकवलेलंच म्हणा ती नाही का हा टीव्ही हा म्हणा ती चोळी काय होती ती हा, हा, हा बारीक पुढच्या चौकात जायला आहे बस चला पुढच्या चौकात म्हणाय नको काय पुढच्या चौकात बरं चला पुढच्या चौकात म्हणून चला इथं त्या चौकात राह आपल्या पहिले गेलेल्या चौकात आहे का दुसऱ्या नाही आता देवळात जाऊ बरं ही घे तुम्ही चला
बसा हा इथे करूया आता इथंच करूया ना हा, चला शांत झाली शालू झाली आता कोणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव. तुम्हाला शिकवलेलं म्हणा आता मी शिकवलेलंच म्हणा. बरोबर बरोबर हा दुसरं म्हणायचं नाही. अहो अजिबात दुसरं म्हणत म्हणा नाही चांगलं चांगलं क्वालिटीच म्हणा. हा जान मोलाची जाईल वाया जान मोलाची जाईल वाया नका सोडून जाऊ मला राया नका सोडून जाऊ मला राया नका सोडून जाऊ मला राया जान मोलाची जाईल वाया जान मोलाची जाईल वाया. बस 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 काय राव माणसं उठून जातील जरा चांगल्या क्वालिटीच म्हणा. चांगली म्हणू हा. चांगलं लोकित मिळू का मग म्हणा बरं काय बरं आहे ते आता कोण आहे ते? हा कडक हा कडक साऱ्या गावात होईल बात घालू नका धनी साऱ्या गावात होईल बात घालू साऱ्या गावात होईल बात घालू नका धनी हो घरात साऱ्या गावात होईल बात झालं घरात पाय पडते हात जोडते बोलता बोलता तंटे वाढते पाय पडते हात जोडते एक नंबर तंटे वाढते थोडा करू नका माझा घात थोडा करू नका माझा घात घालू नका धनी घरात अरे गावात होईल जात घालू नका धनी हो घरात अरे गावात होईल भात घालू नका धनी हो घरात. का त्याच्या फळ्या मोडतेल्या ती पोरगा आत घुसल बाधा बाधा धाबा धाबा असं नसते तुम्ही मोडलं तर मुळे नाचाय पाहिजे का नको. मूड आल्यावर नाचणार किंवा आपा जरा व्हायचं दामान नाचा हो. तुम्ही जरा दामान नाचा की हात पाहिजे ना होय. त्याचे हिशोबाने नाचा हो. कशात काय अडकलं हा घ्या नाही कधी आलाय तुम्हाला काय आता झालं. जुळते ना बघा ये घ्या ना ये का ना एक मुद्रा हा नाही 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 कमीत कमी. राहू दे राहू दे राहू दे. जरा कारभारी दमान उदा दमान उदा दमान अंग बिजले घमन उदा दमान अंग बिजले घमन कारभारी दमान उदा दमान उदा दमान अंग बिजले घमन उदा दमान अंग बिजले घमन. नक्की काय म्हणतात दमान म्हणला का मनान म्हणला एक नंबर आपण. एक नंबर एक नंबर आपण कधी शिकला जुळलं तुम्हाला. पाया पडता फिरवा शिकवलंय मी तुम्हाला बेस्ट तुम्ही माझ्या पडा तुमच्या पाया पडायला लागणार आहे शिकवलंय हा सतत काय काय पण म्हणा की. काय येते नवीन 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 येड्यात बिड्यात काढत नाही ना आमच्या एक नंबर म्हणा म्हणा काय नाही. वर्षाचा डान्स मी अजून पण असा बघत नाही. तुम्ही नाचा घे एकदा ना तुम्ही बसा तुम्ही फळ्या मोडचाल तेच वाटोळ सगळ्यात कार्यक्रमाच्या टेस्ट शो सरपंच नाही नाही सरपंच कसं नाचते एक नुसतं काय त्याला असतं का? माणूस. आज आम्ही आहे आमच्या एवढी तुम्हाला किंमत आहे काय? आमच्या एवढी किंमत आहे नाही एकच तर होऊ द्या पण जबरदस्त होऊ द्या पण थोडं पाया बाय थोडं असं. हा. बस काय तुमची आहे ते नाता ते कलाकाराचा घराला लागतो ते आमचा आहे ते एकटा नाचतोय बघा नको म्हणत हा
जाने मोलाची जाईल वाया, जाने मोलाची जाईल वाया, मला जवळी घेऊन बसाराया, मला जवळी घेऊन बसाराया, जवळी घेऊन बसाराया, जवळी घेऊन बसाराया, मला जवळी घेऊन बसाराया, जाने मोलाची जाईल वाया, जाने मोलाची जाईल वाया, मला जवळी घेऊन बसाराया, मला जवळी घेऊन बसाराया, जरा जवळी घेऊन घराण्याच्या अब्रुगाला घाण पडे इथं. काय झालं? काय झालं? सगळ्या गावात ना अब्रू घालू तुझू इथं. मग तुम्ही चप्पल मारता पण मग एका ठोक्याचा चाळला करून घाण पड्या आलं का नाही तुझी सगळ्या उकिरण्यावर गाडा आलं का नाही तुम्ही म्हटलं होतं असं असं होईल काय झालं? हा करायचं केलं का नाही तिने दडवून ठेवले सामान घेऊन फिर तुझी घाण पड्या सगळ्या गावात बोंबलत गल्लीने. मग काय झालं? काय अहो, तुझी घरी ते का भिक्षा मागायला शिवाय कसला असला तो ते शो पोर गोळा करून अहो का भिक्षा मागायला घाण पडी मग मी हा. बघणार नाही गाव घेऊ काय बघ जाऊ दे होते असं काय हा. ये घरी सगळ्या पुन्हा जाऊतो आज. का? सगळ्या गावात पोर बारकी गोळा करून मागत सुटलाय जो गाव टेस्ट शो करायचंय. काय ते शो करताय बारकी पोर घेऊन बसलाय वाजव तिथं आपण केली. बघ अहो शिकू दे की रेसल आहे रेसल बारकी पोर आहे येतच नाही गल्ली तर फिरता रेसल का घरंदाज घराण्याची गाठवायला लागलं कशाचं करंदाज करा नाही हे रिंग दुसरं काय नाही. कसलं डेअरिंग? डेअरिंग डेअरिंग वाढवतो. तुला तर म्हणलं तिथं अजिबात करायला नाही गावात तिथं फिरायला. का कुत्रे आहेत बे, कोण नाही तिथं हा माझी गाढवाई नाही तर अजिबात तुला सांगतो. आहे का? हा गावात तसं नव्हतं. पाणी सोडणार नाही. तिथं घरी कोण आहे का? आहे काय बघाय कोण तर पाहिजे का? काय करायचं बघायला मग कसं डेअरिंग होणार? त्या डेअरिंग काय गाढवायला लागणार होती ती बी आपली. स्टेजवर कसं डेअरिंग होणार काय ते अहो माणसातच आधी शिकलं पाहिजे कसलं टेस्ट कसलं काय ते डेअरिंग तू काढले येतं मला मी काय नका म्हणतो तो मी नकाच म्हणतो तो बघ. दत्तरी मामांना गावात जायला त्याशिवाय कसं डेअरिंग होणार तुला असं काय ठेवत नाही सध्या काय ध्यान ठेव. मला ठेवायला तुम्हाला शिकायचं असेल तर मी मदत करतो म्हटलं होतं का नाही तुम्हाला आता असे मग काय काय ठेवलं का काय ठेवली हा? काय राखले अरे बाग इशीला मांडली खलास केलं वाटूळ केलं घाण पडेल. कोण कुत्र हसलं कोण कुत्र गाडी टाकाय आली कोण असो ठीक आहे कोण असलं तुला आता तुला संध्याकाळ ठेवत नाही घरात ध्यान ठेव तू ये घरी तुला जाऊ आज नाही आज ही नाही हा, हा. यो म्हणला गावात जाऊया कोणाला म्हणला ए मध्ये कोणी बोलाय ना बाहेरच्यानी कोणी एकांतला बोलायचं आम्ही आता पिसाळू येतो आमदार आहे बाकी काय बघतो इथेच संध्याकाळी जाऊ तुला काका बसाय जरा शांत काय ठेवलं नाही गावातनं पाक सगळ्या गावातनं आबरू काढले घालूनच किरा आता काय दावा सकाळ गल्ली बोळा तर फिरून व्हायचा हा. आणा पाण्याचा आणि इथं आता पोरं गोळा करू का काय हायती पाका काका धाडस व्हायला पाहिजे म्हणून फिरायचं असतंय झाडच होते गावात काय असं घरात बसून कलाकार होत नसतंय घालवून पाक चांगले चांगले आणि मोठे मोठे रॅस केले तेव्हा कलाकार झाले घालून नातवाने बी घालली पाक हा शोभित आहे माग उड्या हाणतोय हा. मजाला इथे दुईले गावात अब्रुदाचं ना फोड तू ऊस फोडल्या का तुला आता काय ठेव. हा यांना कंडूता नाचायला बदा बदा धाबा धाबा नाचू तू हा मग तुम्ही कशाला वाजवत टेस्ट करायचं म्हणलाय तुम्ही मारा की तुम्हाला फोन काय म्हणतोय कोण मारा असं म्हणतोय हो ए, गावात कशाला ए, घाण पड्या तुला उड्या हाणायला काय झाले अहो ही म्हणून टेस्ट करायचं म्हणून मी नाचायला लागलो अरे पण तुम्ही दुसरीकडे करायची गावात का तुला माहित आहे ना मग stage काका आज पिढीचं घरा नाही हा मग घर नाही आपलं म्हणून टाकली. हा घरा नाही म्हणून सगळ्या गलीने वाद होत फिर 7 पिढीपासून घरंदाज घरा नाहीये 7 पिढ्या बसणं 7 पिढ्या बसते मी 14 म्हणत होतो हे मला 28 मान मांडला होता सगळे येडा काय का? हा घराने 7 पिढ्या बसणं असते कुठे 7 पिढ्यापासून घरंदाज घराणं आहे आमचं हा. आणि आम्हाला पुरस्कार मिळल्यावर मग तुम्ही असं मिळत चाला पण तुम्हाला कोणी सांगितलं घरांदाज घरानं 7 पिढ्या बसणं आहे म्हणून काकानं मला सांगितलं काकाच्या बाण काकाला सांगितलं त्या आज्यानं त्याच्या सांगितलं काकाला असं आम्ही चालवतो चढवून चढवून
म्हणून सांगत आलाय तुम्ही आमच्या घराण्याचा इतिहासच आहे असा घराण्यात इतिहास आहे. आम्ही लिहून ठेवलं नाही आम्ही एकमेकाला सांगायची पद्धत केली. एकमेकाला आम्ही सांगायचं घराना घरंदाज होता घराना घरंदाज होता आमचं वाढतच जाते पण नाही वाढत जाते वासुनाने तूच त्यानं माझ्या बाला सांगितलं होतं घरंदाज घरा नाही म्हणून. त्यावेळेस त्याला नरडा आपण कसं मारलं नाही तुम्हाला काय सांगू दे की का होतं आपली जर राहते. तुम्हाला काय बरं वाटत नाही येड्या इद्र्याचं घरा नाही तुम्हाला सांगतो इकडे घरा येड्या 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 इकडे पडीचा साडा करेल. चला. ते शो करायला आम्ही चांगलं काम करायला तुम्ही इथं ऊन उतर काय तर बोलून आमचं भांडणं लावून आग लावून आमचं बंद पाडायला आलाय आम्हाला माहित आहे तुम्ही जळताय तुम्ही काकाला आलंच काय मी वाद- का आम्ही जळत नाही मग? तुम्ही गावात नाही काय लावले तुम्ही काय लावलंय म्हणजे मी एक टी शो काढणार आहे हं. गणपती सीझन पासून जिथे तिथं कार्यक्रम होणार गावचं नाव होणार माझा लाजाचा मला लाजच नाही आम्ही पहिले सोडून टाकल्या तिकडेच पुरून टाकले तुम्ही एकूण खाल्ले हो इकडून खाली या. हा. घेतोय का इकतोय का इकून खाल्ली हवी ह्या इकून खाल्ल्या राहू घाल नको गं. घेतोय आम्ही ऐकत नाही काय हा 80 एकरातला काँग्रेस सुद्धा आम्ही ऐकत नाही हा माणसाचा रोजगार लावला. हा आणि मग आता लगेच माझ्या बाजूने बोलायला मग त्यांना चपलन मारताय ते शो करायला आपण नाही. याचं घालवलेलं का नाही का ते? काय घालवलं नाही का बोल- तुला तकडे काय घेऊ कुठं बी? अहो, हे उगं गोळा झाली ती का कशाला उगं गोळा झाली काय- काय- आणि तर चमत्कार दावल्याशिवाय गोळा कोण होतं कशाला गोळा झाली ती तर ते गोळ्या दिल्या असलेल्या गुण रुपये गोळा झालेली ते शो करतो इथं कानपड्या ते शो तुम्ही काका लय होतंय लय उतर कानपडीत पाणी राहतो काका अगावपणा केला की राहू द्या घरी गेला बा, कशाला मी का धिंगाणा मला करायला काहीच वाटत नाही काका म्हणलेलं मला काय वाटत नाही ह्या खरजुला मार खाणार आहे माझा एका दिवशी हे लावायला मी करते ते दोंडाबाईचं गाणं म्हणा आपा तसलं काय काढणार नाही 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 गाणं होणारच शांता झाली चाल झाली आता दोंडाचं नाव काय करू नका तसलं काय करू नका आमचं काय ऊन थांबाई फायटर बघा अंगावर पडतं का काय लावले तुम्ही गाणं नवीन गाणं गाणं म्हणायला काढलंय. लागला. आता नाव काय गाणं? आपणच गाणं म्हणायला लागलाय तुम्ही अप्पा तुम्हाला काय करायचं तुम्हाला मी सांगितलं ना की कुठं म्हणाय नाही म्हणून आम्ही कुठं काय म्हणा आम्ही गाणं नवीन गाणं बनवले गाणं आमचं मी ऐकणार आहे 50,000 मामा हे गाणं चांगलं आहे मला एक नंबर गाणं काय म्हणू नका ऐक वाढ वाटलं तर रेकॉर्ड करून उद्या एकदा ते सरपंच म्हणते म्हणून उद्या चला सरपंचानं मग या गाण्याला 100 रुपये दिले उद्या 100 रुपये त्या गाण्याला 100 रुपये नाही चला या गाण्याला 100 रुपये दिलेत 50 रुपये देत अहो आपण करून टाकताय काय इश्यू हे का तुम्हाला स्टेजवर गाणं झालं नागरिक आहे मी तस करू नका. आता कोणाचं गाणं म्हणू नका गाणं म्हणू नका दुसरं काय गाणं म्हणाय नाही एक डान्स करा मग आमच्या पुढे बास करा दुसरं गाणं दुसऱ्या गाण्यावर एक डान्स करा मग हे गाणं आम्ही कॅन्सल करतो नाही रेकॉर्डिंग चालू आहे करा हाय हाय चांगलं ओके केलं सगळं हे तुम्ही गावात दाखवणार नाही नाही आमच्या आबरू गेली आता म्हणता तुम्ही इथं टेज शो करून हा. आता टेजवर एक डान्स करा नाही तर मग आम्ही लगेच शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव नको 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 काय म्हणू नका घेऊ कुणाचं नाव आता नको 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 करतो करतो मग करतो चालू करा हा. फायटर भाऊ आले वड्यावर भाऊ आले वड्यावर थोडा बैला घेऊन एक नंबर. काय गाणी आम्ही तयार करतोय आम्ही गाणी म्हणे फायटर भाऊ आली दोन होय ही काय बरोबर नाही बघा माझ्या आबरू काढायला लागलाय तुम्ही हे काय काका बरोबर पाया पडन काकाला म्हणावं परत आमच्या टेस्टला परवानगी दी नाहीतर मग काय तुला पण काकाला पण फोडीन काकाला फुलवायचं नाही हम्म. काका थांबा. मी काहीतरी मार्क काढतो यातनं मार्ग काय काढायचं मार्क काढतो थांबा 2 मिनिटं मार्क काकाला तयार- काकाला सांगा तेवढं साईडला घेऊन तिकडे त्या तिकडे जा लांब जा वड्याकडे जा हे कार्यक्रम करू द्या कार्यक्रम लय भारी आहे. आणि पुतण्याचं बी नाव होतंय तुमचं बी नाव होतंय आणि गावाचं बी नाव होतंय बर हा त्यामुळं तुम्ही काय व्यत्यय आणू नका कार्यक्रम लय भारी होतोय
करू दे की पैसे मिळते का अहो पैसे मिळतात तुम्हाला सांगतो नाव होतंय पुरस्कार मिळेल बर हा गबाळ मिळते म्हणायचं मी नसलो का नाही तुझा काहीतरी घोळ आहे रे अहो घोळ काय नाही तुम्ही गबासा उगो तुम्ही काहीतरी घोळ उकरून काढू नका मग आमचे पुढे हे काढली असतो अहो तुम्हाला सांगतो जेवढी आतापर्यंत गेल्या नाही तेवढी सगळी पाक माघारी त्या कारण का माहित आहे पैसे मिळते का होय पैसे मिळतात हे आपल्याला बोलू नको पैसे मिळालेला माझ्याकडे गप्पी होती होय होय तुमच्याकडे देतो आपल्याला मग ना तुझे घे तुला हा. पत्न्याचं माझ्या नाव होतं मग काका असलं अजून काय पाहिजे होय. तुझे ना तुझे हा. अडचण नाही हो जाऊ दे मला सांगतो ही पण मिळेल पुरस्कार मिळेल हा पुरस्कार हा मिळेल. बरोबर मग ते पुरस्कार तुम्हाला देऊन टाकूया बर पुतण्याला द्यायच्या वाटणे तुम्हाला देऊन गप्पी मला दे हा. तू ना तू मग होती की रे हा मग तुम्ही मग सांगा तुम्ही उद्या कार्यक्रम म्हणून चला मग ए करा चालू असू दे घ्या कार्यक्रम चालू करा घेऊ ना हा घ्या अण्णा साहेब सांगा आता बघा कार्यक्रम आता ठरलंय मी कार्यक्रम करणार आणि चांगल्या रीतीने करणार नाव रोशन करणार हा. आणि गाणी बिनी एकदम परफेक्ट गाणी म्हणणार तुम्हाला हा. सांगतो आणि सगळं मी व्यवस्थित करणार आहे हा परमिशन दिलेला आहे तुम्ही चालू करा चालू करू ना हा करा चालू फायटर भाव गेले कुरड्यावर फायटर भाव गेले कुरड्यावर बसले किरड्यावर अंडी घेऊन गेले घोड्यावर अंडी घेऊन गेले घोड्यावर म्हणजे माझ्यावर टक्कर नाही म्हणा की तुम्ही आता कोणाबाई बाजारात घेते या धाव आप्पा काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं काकाला मान्य करायचं की करायचं नाही म्हणून सांगितलं नाही काय नाव घ्यायचं नाही म्हणून सांगितलं नाही कोण नाव घेतलं हा दत्र्या म्हणून घेतले नाव कोणाचं खोरड्यावर म्हटले मी खुरुड्याव कोंबड्याच्या खुरुड्या कोंबड्या नाव कशाला घेतलं कोंबड्याच्या खुरड्यावर गेलो तुम्हाला अंडी खावली का नाही दोंडाबाई नाही कोंडाबाई घे कोंडाबाई जातो तुमचा काय समज आहे हा कोंडाबाईचं काय समज आहे का कोंडाबाईचा आहे कोंडाबाई म्हणून कोंडाबाई म्हणून आली कोंडाबाई आता आली कोंडाबाई 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 तुम्हाला सांगतो आता अशा रीतीनं आता परवानगी मिळाली मला आता मी जाऊन कुठल्याही गावात जाऊन मी कुठं पण टेस्ट शो करणार आणि एक काय काका राहू द्या काका राहू द्या हो काय शिकवलंय मग तिकडे जाऊन काय सांगितलं काका काकाच्या कानात परमिशन घेतली काकाची अशी मग आता दिली म्हणला काका परमिशन लगे बदलला काका परमिशन देतो तुम्ही कशाला परमिशन दिलं ते शो म्हणतो त्यो ते शो कसला कार्यक्रमाला परमिशन दिली का नाही तुम्ही कसलं का तुला कसल्या कार्यक्रमाला परमिशन दिलं अहो कार्यक्रमच आहे हो हे. काय घालू तू का आमचे पाकल्या का गणहायची ते सुकारण कुठं ह्याचा काय सुकार म्हटलं की तुम्ही मग मी काय घरी वाजवत बसू का मला जरा घरडे दाबेन बरं का तुमचं मी वाजू दे की कानात जाऊन काय सांगितलं नाही काय सांगितलं नाही परमिशन घेऊन आलोय येणार हा परमिशन परमिशन मला कानातून म्हणतोय काय तुमचं भिक्षा मागायला लागलाय गली गलीने आपण असं करायला लागलाय मला सांगतोय मला मार करायला लागत एका दोन मला सांगायला मी काय बोललोय का एखादं दोन सांगतोय नाही मी काय सांगत नाही परमिशन घेतले अहो घेतले खरंच परमिशन घेतले खरं गावात चपला खायला फायटर काका काय सांगतो तुम्हाला काय मी सांगत नाही तुम्हाला राव सांगायचं काय झालंय मला का म्हणता समज मला ते शो करू द्या तुमचा यात काय संबंध नाही तुम्हाला रावातलं राहा नाही तर तुम्ही जा हा टेशो हा टेशोवर अजून कार्यक्रम करतो कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रमच करायचा आहे. हा टेशो नाही टेशो नाही कार्यक्रम कर कार्यक्रम कार्यक्रम हा नाचणार बर हा बर नाच कार्यक्रमात नाचू दे की कार्यक्रमात नाचायचं काय गाणं म्हणू का ते शो नाही टेशो नाही हा ते शोन नाही हा. फक्त कार्यक्रम करणार बर. स्टेजवर जाऊन हा. चालतंय आणि असली सांगते ती बघू का तोंडाच्या काय ऐकू नको बर. हा हे ना आता कुणाची काका कुणाची बघूया का तोंड ती बसली बाजूला तुला कशाला आम्ही काय म्हणतो नाही ना हा मला नाही म्हणत नाही नाही हा प्रतिष्ठित नागरिक आहे मी हा नाही नाही तुला काय नाही सगळ्याला माहित आहे. हा म्हण
वडा सुर वडा. फायटर भावला कुणी मारू नका. ओ, ओ, वा. अय काय चालू रे सूर लावलाय. असा सुरू असतोय सूर असा वारलेला स्वर पुढं चांगला आहे फायटर भाव आहे. त्या माझ्या फायटर भाव अरे तुला कसं रे भारताची आयो. मामा माहिती आलाय कार्यक्रम अहो का बहिण कुठली चाल म्हणे? चालतंय. दुसरं काय दुसरं घ्या. फायटर भाव गेले वड्याला आम्ही कशासाठी आम्ही कार्यक्रम काढला डॉक्टर बाजू कोण गाणं गायला ती दोन डबे म्हणून माझं रोज चालला असं नाव काढायला म्हणून सांगितलं नाही नाही दुसरं घेऊ द्या. पाटर भाऊ अरे काय ती तिकडे गाड्या तोंड करून इंटरव्ह्यू माझा इथं झाला वाटतं दुसरं काय घ्या नाही तर ती यार ना घ्या काळा नाही काकावर एखादी लावली काकावर नाव नाही. असं 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 तोंड करून नाच इकडे आले माझे काका आले माझे काका आता आले माझे काका आले माझे काका आता आले माझे काका. लाय बघा कोपऱ्यात बोक लाय बघा कोपऱ्यात बोक आले माझे काका आता आले माझे काका आपले माझे काका 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 काका. चला आता इथलं पुढे चेअरिंग झालं बाबा कुठल्या पण स्टेजवर आपण जाऊन करू शकतो. कार्यक्रम करू शकतो म्हण अजून. हा तेच अलर्जी आहे ते असतो कोण म्हणता ते कोण म्हणत कसं तीनदा हेच म्हणतो टेस्ट कोण म्हणतोय काय आहे काय माणूस? टेस्ट शो नाही मग कार्यक्रम आता काय म्हटलं टेस्ट शो टेस्ट शो नाही कोण म्हणतोय टेस्ट शो तोच म्हणला का नाही आता मी कुठं म्हणलोय काय कार्यक्रम म्हण ना. नाही मी नाही गणपतीपासून कार्यक्रम घे चालू करू. हा करा गणपती काय टेस्ट शो म्हणाय ना कार्यक्रम करायचा. परमिशन मिळाल्या फुल परमिशन कार्यक्रम करायला हा हा टेस्ट शो म्हणायचं नाही. भैरवी घेऊ का? हा भैरव कार्यक्रमातली भैरव असती. बरं घ्या ए नाच जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरी झाले आता तुझे दर्शन झाले आता. भैरवी भैरवी म्हणला का काय? भैरवी नव मग भैरवी कार्यक्रमाची शेवट सांगता. ते शोध यात काय येत नाही का ना आणि डोक्यात आहे का तुमच्या कार्यक्रम म्हणे की कार्यक्रमातच चालले मग म्हण काय तुला म्हणा काय म्हणायचं आता सारखं म्हणते ती. काय कार्यक्रम करायला गेलो तू त्याला पैसे द्यायला लागणार पैसे पैसे द्यायची किती बरं मग सगळं बक्षीस बक्षीस मी एकटा घ्या ना. हे असू दे का बघ. चालो बोल ना. मला कसं कसं ठरवणार पुन्हा नाही ठरवतो बरोबर मी आता तुमचं जायच्या आधी नाटकं चालू झाली का? हो ना, तसं नव मला कसं ठरवणार काका आहे तुला काय पैसे हा काका आहे अरे तुझं खात काय खात काय देऊ का तुला बंडल काढून. तर येऊ द्या आधी आधी ठरवा नाव ती दोघांचं चाललंय म्हणून म्हणलो असं ते घरगुती आहे त्याचं. बरं असं आहे का? आपल्याला काय ए बटाट्या घे पिटी पाच सात देऊ का खात तुला पिटी ए, चला पिटी घेऊ चला मी असं बोलणार बघा अण्णा कसं सारखं मोठं काय नसतं त्याला काय असतंय मी नसते मग मी तुम्हाला अर्थ बोलणार आहो त्याला काय असतंय तुम्हाला नाचायला देणार नाही काय काय ठिकाणी ते झालं चला उठा ए, अण्णासाहेब ढोल घ्या थोडा चला ह्याला नाचायचं लोखंडाचं स्टेज पाहिजे हो हे घ्या लोकांनाच हा काका हा मी काय म्हणते हा एखाद्या चुकून टेस्ट शो केलं तर काय म्हणतो मग मार खाणार मी. मग मार खाणार कार्यक्रम एक नंबर झाला पण लेडीज कुठं आहे आपल्यात? बोला का लेडीज लागल लेडीज लागते नाही हा काय म्हणा काय मी टेस्ट शो म्हणत नाही तू म्हणला तर ऐक तू हा कार्यक्रम मान कोण घे? कार्यक्रम म्हणतो मी पण काय एक
तुम्हाला एक कुर्बानी द्यायला लागते काय करू जे चार आहे ते पण काढा हा. आणि एक साडी नसाय लेडीज कुठं लेडीजला पैसे म्हणजे मला अहो बाहेर पाताळ मी नेतो काका हाय ते पा घालून देऊ तुझी माझी. लेडीज पाहिजे नको. असं नाही घरात पैसे येतात बाहेर जातात तुम्हाला कोण ओळखायला कशाला तिकडं? कशाला मला काय गरज नाही पैसे मग लेडीज बाहेर आणल्यावर परत बॉम्बलाच नाही नाही बोंबलत मी आप्पा. जाऊ दे आणू का हा ना बापा तुमची नजर एक नंबर आहे का लेडीज ओळखणे ना हा लेडीज एक नंबर ओळखले तुम्ही तिकडे बी भेटल रोल चांगला आहे एकदम एक नंबर पण अहो नागपुडी लेडीजला शांडा भाऊ तुम्ही द्या कुर्बानी मेसेज संध्याकाळी काढ की सगळ्या मी टाकून. देऊ शकत नाही मी नाही नाही. नाही तरावड मिसायचे ते गाणपडे काका तुमचे नाही नाही आणणार आहे का आणणार काका, काका तुमच्या चिपली हाणीले का काय करा चिपली बारीक मिशी अजिबात बारीक मिशी नाही का लका काय बी करून लका पाताळ नेसवा लागलाय घाण पडायला मला का होतंय? हा? अरे अजिबात चालणार नाही काय होतं? ते काका. अजिबात आम्हाला टेस्ट गरज नाही तर जे कार्यक्रम आहे चला हे दरवेळेला काकाला नेसूया साडी नेसत नसतो मग आणि पडूच तर काका नाही चला काय घे काय हे, चला, तुला द्या. सांगतो काका. हे, नाही साडी नेसवाय चला कुत्रे का तुम्हाला नाही काय करत चला. मी आहे रे मी सांगतोय का मी आहे काय जिम्मेदारी मग काका मी वारसदार आहे जबरदस्ती नेसवायची साडी काका एक नंबर दिसते डायरेक्ट स्टेजवरच हे करायचं काका तुम्हाला सांगतो ह्यो रोल तुम्हाला लय भारी शुकतोय हा भाऊ काका काय तुम्ही कमी समजताय काय हा नेसणार साडी नेसणार माणूस आहे त्या स्त्रियाची बाय काय आग लावी आहे ना हो का काका तुम्ही साडी नेसा मी एक नंबर टेस्ट शो करतो तेच आलाच का टेस्ट कार्यक्रम कार्यक्रम म्हणा गो आप्पा कार्यक्रम करतो स्टेजवर जाऊन हा आणि मी साडी मी नाही नेसणार अण्णा नेसूया अण्णा साडी बारीक ते काढ तुम्ही संध्याकाळी तुझ्या बारीक मुचे आहे तुमची कशाला मला लगा म्हातार बनल्या का घराने का आमचं लगा माझं ए, बरं थांबा घाण पडानो हा. तुम्हाला नाही म्हणतो हा, मला- तुम्हाला सोडून तुम्हाला सोडून हा, हा. सगळे घाण घाण पडली. पड तुम्ही एकटं नालायक नालाय हो का मिशाला नाही द्या नाही द्या, परश्याला करू सगळ्यात भारी एक गवण घातली एक गवण घातली झाली झालं काम झालं खाला परश्या ये तुला खर्चा सगळं मी देतो त्या टायमाला मी काय म्हणतोय तुला आता कुर्बानी द्यायची काय गरज नाही तुला काय सुद्धा टेन्शन नाही तू एक काम कर काय माहितीये का नुसती एक आपली गवण घाल मी आहे तर कोण चिडवतो तुला काय तुला कुर्बानी द्यायची नाही काय ना काय नुसती गवण घालायचे बस कुर्बानी द्यायची येत नाही हम्म. माझी आबरू जाईल लगा आता आम्ही स्टेजवर ना लागलो कार्यक्रम करायला तुझी आबरू कशाने जाते मान मर्यादा येते कुठं हाय खातात बोल तुला आम्ही आहे गे तुला टोकरव घेऊन ती ना ते तर तुला होईल लागतं. हिटली बी झाड निघले हिटली काढली का झाली की ना कुठेच का जाय जी ती मला शिकवणारच झालंय बी लगा ऐक की हु की लगा टेज चल बस बस घराला